नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्पर्धा मित्र या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, महत्त्वाची बातमी आली आहे मित्रांनो। आरोग्य विभाग भरतीमध्ये आता तब्बल 5000 नवीन पदे भरणार आहेत। मग याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। नेमकं काय प्रकार आहे आणि 5000 जी पदे आहेत ती कशा पद्धतीने त्यांचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर खरंच आवडत असेल तर तुमच्या मित्रांना मित्रपरिवाराला नक्की शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, 5000 नव्या पदांची मंजुरी ही आरोग्य मंत्री आबिटकर यांची माहिती आज आलेली आहे। ठीक आहे, आपण सविस्तर माहिती बघूया याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे। मटामध्ये ही बातमी आलेली आहे। मटा हे न्यूजपेपर आहे, त्या न्यूजपेपरमध्ये ही बातमी आलेली आहे। ठीक आहे, बघूया। आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी 5000 नव्या पदांची मंत्रिमंडळाने मान्यता मिळाली असून या आठवड्यातच पदभरतीची प्रक्रिया ही वेगाने राबवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच डॉक्टर दिन आहे, त्या डॉक्टर दिनाच्या मुहूर्तावर काय करणार आहेत, 1400 पद ही भरण्यात येणार आहेत। डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश हे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर आणखी काय करणार आहेत, 600, ठीक आहे, आणखी 600 पद अशी टोटल काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 2000 पद ही डॉक्टरांची भरली जाणार आहेत। कशामध्ये, आरोग्य विभागामध्ये। ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, भाजपाचे जे आमदार आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भाला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि काय केलं होतं, त्याला उत्तर देताना प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली होती। यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, देवराज भोंगळे, त्यानंतर डॉक्टर ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, अजय चौधरी, सुलभा घोडके यादी जे सदस्य होते यांनी ही उपप्रश्न विचारले होते। तत्पूर्वी त्यांनी काय सांगितलं होतं, राज्यातील जे रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने आवश्यक असे निर्णय घेतले असून या आठवड्यातच भरती प्रक्रियेला गती दिली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांनी की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1900 CHO, ठीक आहे, CHO यांची ही पदे लवकरच भरली जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे। उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रलंबित निधीही आठवडाभरात वितरित करण्यात येईल आणि अनेक ठिकाणी रुग्णालयाच्या इमारती पूर्ण झालेल्या असून तरी त्या ठिकाणी काय झालेले आहेत, डॉक्टर व इतर मनुष्यबळ अभावी सेवा ह्या अजून सुरू झालेल्या नाहीत। आता काय झालेलं आहे, या नव्या ज्या पदे येणार आहेत 2000 डॉक्टरांच्या पद्या, त्यानंतर CHOच्या 1900च्या आसपास जी पदं असतील त्या ज्या भरल्या जाणार आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे, या ठिकाणी सेवा या चालू होणार आहेत। ठीक आहे, त्यांनी अंगणवाडीसाठी जे अंगणवाडी सेविका आहेत, आशा सेविका आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि कंत्राटी कर्मचारी सुद्धा आहेत, त्यांचे जे कोरोनाच्या काळामध्ये भत्ते राहिले होते किंवा जे त्यांचं मानधन राहिलं होतं प्राधान्याने ते सुद्धा अदा करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता तुम्ही। ठीक आहे मित्रांनो, बघा 5000 नव्या पदांची ही मंजुरी देण्यात आलेली आहे। बरं, त्यांनी आणि हेही सांगितलेलं या ठिकाणी तुम्ही वाचू शकताय, काय म्हटलेलं आहे, त्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करणार। कशा प्रकारे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि ESIC संदर्भात नियमांचे जे उल्लंघन करतील त्यांच्या एजन्सी ज्या आहेत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू असून 2 ते 3 संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या आहेत। अशा प्रकारामध्ये आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हेही दाखल केले जातील असंही आबिटकर सरांनी म्हटलेलं आहे। तर एकंदरीत बघता तर आरोग्य विभाग भरतीमध्ये जे उत्साहित आहेत, त्यानंतर जे डॉक्टर आहेत ज्यांना जे या भरतीमध्ये प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी एक उल्हासदायक अशी बातमी आहे ही। बघा, नव्याने 5000 पदांची मंजुरी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, 1400 डॉक्टर दिनांच्या टोटल 1400 जे आहे ते पदभरती हे डॉक्टर दिनाच्या आसपास होईल। त्यानंतर 600 परत डॉक्टरांची भरती केली जाणार आहे असं सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे प्रकाश आबिटकर सर आहेत यांनी विधानसभेत सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हीच महत्वाची अपडेट होती, हीच महत्वाची बातमी होती। बघा, 5000 नवीन पदे आहेत तर तुम्ही तयारीला जोरात लागा, जोमाने तयारी करा। आरोग्य विभागावरतीमध्ये ही मोठी भरती येऊ शकते।
तर विद्यार्थी मित्रांनो, हीच महत्वाची बातमी होती. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा, ज्याच्यामुळे काय होतं, मला मोटिवेशन मिळतं तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती पोहोचवण्यात. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.